नाही, नाशिकला मी एका वेगळ्या कारणासाठी आले होते आणि इथे अनेक लोकांना मला भेटायला यायचं होतं. मग धुळ्याहून काही होते, काही येवल्याहून येणार होते. ते सगळ्यांना फक्त भेटून मी आता निघणार होते. पण एक महत्त्वाची मला माहिती द्यायची आहे की काल रात्री बीडमध्ये उमरी शिवार नावाच्या गावात, म्हणजे जे तालुका केजमध्ये येतं, तिथे एक महालक्ष्मी कला केंद्राच्या नावाने खूप मोठं प्रॉस्टिट्यूशनचं रॅकेट चालत होतं. आणि आत्ताच्या घटकेला मला जेव्हा ते व्हिडिओज आले तेव्हा ते व्हिडिओज मी योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्या दोघांनाही पाठवले होते आणि विनंती केली होती की ह्याच्यावर विजिलन्सची रेड करून जर हे कृत्य होताना दिसलं तर तिथे कारवाई व्हावी. तर काल रात्री त्यांनी ती रेड केलेली आहे आणि तिथे रंगेहात त्यांनी अतिशय विचित्र गोष्टी घडताना बघितल्या आणि प्रॉस्टिट्यूशनचं रॅकेट होतं हे देखील कन्फर्म झालं आहे. त्यांच्यावर FIRs देखील करण्यात आल्या आहेत आणि आत्ताच्या घटकेला एका त्या व्यवस्थापकाच्या मुलाला अटक देखील करण्यात आलेली आहे. नक्कीच ताई, आपण जर बघितलं तर जो संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जो आरोपी आहे कृष्ण आंधळे, तो अद्याप मिळालेला नाही. तो नाशिकमध्ये असल्याची चर्चा होती. या संदर्भात की आपण पाठपुरावा केला नाही? आत्ताच्या घटकेला मी पाठपुरावा केला नाही, पण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून तो परत करण्याची गरज आहे. कारण लोकांनीच हे प्रकरण लावून धरलं आहे आणि माध्यमांनी त्यांची साथ दिली आहे, म्हणूनच हे आत्तापर्यंत इतकं आपल्याला यश मिळालं आहे. पण अजून कृष्ण आंधळे मात्र फरार आहे. नाशिक आयुक्तांनी काहीतरी हातपाय हलवावे एवढी मी त्यांना विनंती करेन.